सिडकोतील माताजी चौक परिसरात नाव बदलून राहणाऱ्या भाडेकरू पती पत्नीने मालक घरात नसताना मालकाच्या घरात चोरी केल्याचा प्रकार घडला आहे। दरम्यान या प्रकरणाच्या तपासात हे पती पत्नी संपूर्ण राज्यभरात व इतर राज्यांमध्येही असेच बहाणे करून घरफोड्या केल्या असल्याचे दिसून आले आहे। अंबड पोलिसांनी या बंटी बबलीकडून 16 तोळे वजनाचे 21,11,000 रुपये किमतीचे दागिने तसेच काही घरफोड्यांमधून चोरलेले दागिने विकून त्यातून खरेदी केलेले 8 मोबाईल, लॅपटॉप व अन्य वस्तू असा 24,42,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने जप्त केला आहे। संपूर्ण राज्यातील तब्बल सुमारे 31 विविध शहरांमध्ये या बंटी बबलीने चोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे। याबाबत अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने तपास केला असून त्यात फिर्यादीच्या घराजवळ असलेले किराणा दुकान व इतर ठिकाणांचे CCTV फुटेज पाहून आरोपी महिलेची ओळख पटवली। पती नवनीत मधुकर नाईक व पत्नी स्मिता उर्फ प्रिया नवनीत नाईक असे या आरोपींचे नाव आहेत। पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना बोईसर तालुका पालघर येथून ताब्यात घेतले आहे। 93/26 कलम 305, 331, 331(3) हा गुन्हा दिनांक 24/5 रोजी दाखल आहे। सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की फिर्यादी हे घर मालक आहेत आणि त्यांनी एका कपलला घर भाड्याने दिलेलं। त्यावेळेस आरोपी यांनी घर मालकाचं विश्वास संपादन करून ते घरी हजर नसताना त्याच्या घरातील जवळजवळ 11 साडे 11 तोळे सोनं घेऊन लंपास झालेले। सदरचा गुन्हा हा अनोळखी कपल विरोधात दाखल होता। ह्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि तांत्रिक तपास करून तर ह्या गुन्ह्यात आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत। त्यामध्ये एक महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी, दोघं नात्याने पती पत्नी आहेत। आरोपीचं नाव आहे नवनीत मधुकर नाईक, वय 46 वर्ष, आणि स्मिता नवनीत नाईक। हे जे रेकॉर्डवर जे आरोपी आहेत त्यांच्यावर 2005 पासून गुन्हे दाखल आहेत। जवळपास 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि बेंगलोर या ठिकाणी हे गुन्हे दाखल आहेत। यामध्ये आम्ही या गुन्ह्यामध्ये घोटी आणि सफाळे या ठिकाणचे पण गुन्हे ओपन केलेले आहेत। आरोपीकडून आम्ही जवळपास 16 तोळे सोनं रिकव्हर केलेलं आहे आणि जवळपास 3 ते 4 लाखाचा मुद्देमाल त्याच्या घरात जे त्याने ह्या गुन्ह्यातले पैसे चोरी करून जे पैसे घेतलेले आहेत त्यामुळे त्या साहित्याने ते साहित्य घेतलेले ते त्यांनी हे केलेले आहे आणि सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे। सदरचे कामगिरी आम्ही माननीय CP सर, माननीय SPO साहेब, माननीय सिनियर PI साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले। नाही, यांनी सध्या हे दोघंच काम करतात, दोघं पती पत्नी आहेत आणि त्यांचं मोडस असं आहे की एखादं घर हुडकायचं, घर शोधून त्या घर मालकाशी आणि त्याच्या मुलाशी एकदम व्यवस्थित बोलणं आणि घर मालकाकडनं लॉक घेणं की कुलूप घेऊन माझं घराचं कुलूप खराब झालेलं आहे आणि त्याची डुप्लिकेट चावी बनवणे आणि ती परत कुलूप घर मालकाला देणं आणि ज्या दिवशी घर मालक घरी नसतात त्यावेळेस त्याच्या बनावट चावीने कुलूप उघडून घरामध्ये चोरी करत असतात। सध्या त्यांना आम्ही आरोपी यांना भुसरीतून, जिल्हा पालघर इथून अरेस्ट करण्यात आलेले आहे।